सुंदरनगर राज्य आपल्या नावासारखंच सुंदर होतं। तिकडचे राजा विक्रमसिंग आपल्या राज्याला खूप जिम्मेदारीने सांभाळत होते। राज्य आपल्या सांस्कृतिक, सामाजिक आणि राजनैतिक स्थितीवरती बलपूर्ण आणि परिपूर्ण होतं। राज्याच्या मंत्रिमंडळांमध्ये एकापेक्षा एक हुनर आणि चतुर आणि विद्वान मंत्री होते। त्या मंत्र्यांमधून 3 भाऊ जयनाथ आणि विजयनाथ आणि सुजयनाथ होते। जयनाथ सगळ्यात मोठा आणि मधला विजयनाथ आणि छोटा सुजयनाथ होता। तिन्ही भावांच्या वडिलांनी दिग्विजयनाथनी गावामध्ये आलेल्या साधूंची खूप सेवा केली होती, तर त्याच्या बदली त्यांनी दिग्विजयला एक आशीर्वाद दिला। बाळा, मी तुझ्या सेवांपासून अतिप्रसन्न आहे। सांग, तुला काय हवंय? मुनिवर, माझ्याकडे देवाच्या कृपेने सगळं आहे। मला काही नाही हवंय, पण मी माझ्या होणाऱ्या पुत्रांसाठी काही मागू इच्छित आहे। ठीक आहे बाळा, तुला 3 मुलं होतील आणि त्या 3 भावांकडे वेगवेगळी शक्ती असेल। तिघांमध्ये मानव, दानव आणि देवरूपींची शक्ती असेल। हाच माझा आशीर्वाद आहे। जा, सुखी रहा। दिग्विजयला जेव्हा 3 मुले झाले, त्यांच्याकडे वेगवेगळ्या शक्ती होती। जयनाथ खूप बुद्धिमान आणि व्यावहारिक होता, जो की कोणत्याही समस्याला आपल्या बुद्धिमानाने हल करू शकत होता। आपल्या डोळ्यांना दुसऱ्यांच्या डोळ्यांमध्ये झाकून अशा प्रकारे बोलायचा की समोरचा त्याच्या शब्दांना मान्यता द्यायचा। विजयनाथच्या हातामध्ये भरपूर बळ होतं। सुजयनाथकडे प्रेम आणि करुणा होती, जसं की दगडाळू माणसाच्या, जंगली प्राण्याच्या मनाला विधळू शकत होता। तो कोणत्याही माणसाच्या आणि प्राण्याच्या डोक्यावर हात ठेवून आपल्या वशमध्ये करू शकत होता। तिघांची ही कला त्यांच्या वडिलांना माहिती होती। आपली शिक्षा प्राप्त झाल्यानंतर जेव्हा 3ही भाऊ आपल्या वडिलांबरोबर बसले, तर वडिलांनी सांगितलं, ऐक बाळा, तुझी शिक्षा आज पूर्ण झाली। माझी इच्छा आहे की तुम्ही तिघांकडं जी वेगवेगळी शक्ती आहे, त्याचा वापर तुम्ही तुमचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी करा। याच्याच प्रकारे तुमच्या शक्ती माणुसकीसाठी खूप उपयोगी ठरतील। 3ही भाऊ आपल्या वरदानच्या शक्तीवरती सुंदरनगर राज्यामध्ये मंत्रिपदाला निवडल्या गेले। 3ही भाऊ आपल्या आपल्या कौशल्याने सुंदरनगर राज्याला खुशहाल आणि वैभवशाली बनवण्यामध्ये लागून गेलेत। जयनाथ आपल्या पडोसी राज्याच्या सीमावादेवरती शेजारच्या राज्याच्या मंत्रीशी बोलताना, हे बघा जयसिंगजी, तुमची आणि आमच्या राज्याची सीमा बरोबर झाली आहे। आता जी तुमच्या ही राज्याची सीमा आहे, त्यावरती फक्त ह्या देवी नदीमुळेच विवाद होत आहेत। जर ह्या देवी नदीचं पाणी आपण 2 राज्यांची लोक वापर केला, तर मग विवाद तर होणारच। हे बघा, युद्ध केल्याने ना तुमचा फायदा होणार ना आमचा, पण जे काही होईल ते नुकसानच होणार आहे। माझं म्हणणं असं आहे की आपण सुख आणि शांतीने राहूया, तर आमच्या राज्याचंही भलं होईल आणि आमचं सुद्धा। बरोबर बोलत आहात तुम्ही जयनाथ। 10 वर्षापासून चालू असलेल्या ह्या त्रासाला तुम्ही किती सोप्या पद्धतीने मिळवलं। मला तुमचा सुझाव मंजूर आहे। नक्की का नाही होणार? जयनाथने दुसऱ्या मंत्रीच्या डोळ्यात डोळे टाकून आपल्या कौशल्याने ती समस्या अशा प्रकारे पूर्ण केली की त्याच्या बुद्धीच्या ताकदीचा परिणाम, फायदा दोन्ही राज्याला होत होता। जर गोष्ट कौशल्याची होत असेल, तर शरीराच्या बळाची गोष्ट का मागे राहील? एक मोठ्याशा झाडाला विजयनाथनी असं उखडवलं जसं की ते झाड नाही, एक गवत असेल। हे बघून राजा विक्रमसिंगने त्याला बोलले, वाह वाह विजयनाथ, तुमच्या ह्या ताकदला कोणाची नजर न लागो। मला गर्व आहे की तुम्ही आमचे सेनापती आहात। महाराज, सुंदरनगर राज्याची सेवा करण्याचा जो अवसर तुम्ही मला दिलाय, मी तुम्हाला कधी निराश नाही करणार। विजयनाथने खूप काही लढाई जिंकून आपल्या राजाला खुश केलं होतं। जे काही सैनिक बंदी बनवले जात होते, त्यांच्या मनात प्रेम आणि करुणा जागवून मन परिवर्तन करण्याचं काम सुजयनाथ मन लावून करत होता। प्रेम आणि करुणाने सगळ्या जगाला जिंकू शकतो। तुम्ही ह्या बंदीगृहातून निघून एक चांगलं आयुष्य जगा, माझी हीच इच्छा आहे। प्रेम आणि करुणाने फक्त माणूसच नाही, तर जंगली जानवरासोबत सुद्धा तुम्ही नातं बनवू शकता। हे बघून विक्रमसिंगला राहावलं नाही। तो सुजयनाथ जवळ गेला।
हे जे कार्य तुम्ही करत आहात लोकांना बरोबर मार्गावर आणण्याचं, हे खूपच पुण्याचं काम आहे. तुम्ही तिघ भाऊ या राज्यासाठी वरदान प्राप्त झालात. हा खरं होतं. हे तिन्ही भाऊ वरदानच होते. पण एके दिवशी या वरदानालाही श्राप अशा प्रकारे लागला की जेव्हा एका राजाने सेनापतीच्या कार्यालाही जास्त महत्त्व दिलं, ह्या गोष्टीवरती तिघही जण राजदरबारामध्ये भांडायला लागले. माफ करा महाराज, पण फक्त या युद्धामध्ये सेनापतीलाच एवढं कौतुक आणि एवढा गौरव मिळत आहे, तर याचा हक्कदार तर मी पण आहे. मी जी योजना बनवली त्याचाच तर वापर करून या विजयाला प्राप्त केलंय. नाही महाराज, आम्ही तिघांनी ही योजना बनवली, पण युद्धाच्या मैदानावरती मीच तर त्याग केलाय. अरे भैया, तुम्ही काही राज्यांसोबत आपली मैत्री बनवली आहे राज्याची, पण काही राज्यांसोबत युद्ध सुद्धा होत आहे ना, ते तर आम्ही केलेत. त्यामुळेच या युद्धामध्ये मला जास्त महत्त्व मिळालं पाहिजे. तुम्ही बसा भैया. मी जेव्हा दुश्मन देशांसोबत सुलह केली आणि त्यांना समजवलं की युद्ध केल्याने काय काय नुकसान होऊ शकतात, मी त्यांना त्यांच्या युद्धाच्या विचारांपासून दूर केलं. हे तर खूपच महत्त्वपूर्ण काम आहे. तर महाराज, या युद्धाला जिंकण्याचा हक्कदार तर मीच आहे, तर यामुळे मला जास्त सन्मान मिळाला पाहिजे आणि एक भेट पण मिळाली पाहिजे. नाही, हा सन्मान मला मिळाला पाहिजे. नाही, हा माझा अधिकार आहे. नाही, मला बक्षीस मिळालं पाहिजे. तिघांमध्ये अशा प्रकारे भांडण झाले. त्या भरलेल्या दरबारामधून तिघही जण एकामागे एक बाहेर निघून गेले. राजा विक्रमसिंगच्या मनाला ही गोष्ट खूप लागली. त्यांना वाटलं की त्यांना शिक्षा दिली पाहिजे, पण ते काहीच नाही करू शकले, कारण ते तिघही राज्याची शान होती. राजाने तिघांनाही समजवण्याचा प्रयत्न केला, पण तरीही ती गोष्ट नाही बनली. पण तिघही जण वेगळे झाले. त्याच्या काही दिवसानंतर राजाच्या दरबारामध्ये 4-5 लोक रडत रडत आले. राजाजी, आम्ही खूप दुःखी आहे. लवकरात लवकर काही करा, नाहीतर आम्ही मरून जाऊ. बरोबर आहे, आमचं तर नशीबच फुटलं. त्या भयानक वाघापासून आम्हाला वाचवा. पण हे तरी सांगा की झालं काय आहे? राजाजी, आपल्या गावामध्ये एक खूपच भयानक आणि वेगळाच वाघ आलाय. त्याच्या तोंडातून आग निघते आणि तो आपल्या शिकारीला जाळून खातो. त्याला काही सामान्य हत्यार नाही मारू शकत. त्याने आमचे गाय, बैल, बकरी आणि सगळ्या गावातल्या लोकांना सुद्धा गिळून घेतलंय. तो तर जंगलातल्या जंगली जनावरांना पण खात आहे. आम्हाला वाचवा महाराज, काहीतरी करा. ही गोष्ट ऐकून विक्रमसिंग त्रासावले. त्यांनी लगेचच आपल्या सैनिकला जयनाथ, विजयनाथ आणि सुजयनाथला बोलवायला पाठवले. तिघही लगेच राजासमोर आले. राजाजी, हा मामला माझ्यावरती सोडा. मी याला असं बरोबर करेल की तो भयानक वाघ आणि त्याच्यामध्ये फसेल सुद्धा आणि मारला पण जाईल. नाही राजाजी, हे काम तर माझं आहे. मी त्याला असं पटकेल ना की तो संपूनच जाईल. महाराज, मला तिथे पाठवा. मी माझ्या शक्तीने त्याला शांत करेल. तिघ जेव्हाही त्या सिंहाचा सामना करायला गेले तर त्या जादुई सिंहासमोर कोणाचं एकही नाही चाललं. विजयनाथने त्याच्याबरोबर 2 हात करायचा प्रयत्न केला, पण त्या सिंहाने घायल केलं. हे सर्व बघून सुजयनाथचा त्याच्यासमोर जायची हिंमत नाही झाली. तिघही थक हारून राजासमोर गेले. मला नाही माहिती होतं की तो एवढा ताकदवर आणि खतरनाक वाघ आहे. मला असं वाटत आहे त्या वाघाला तुम्हा तिघांना मिळून हरवावं लागेल. त्यासाठी तुम्हा तिघांना एकत्र यावं लागेल. माझी गोष्ट ऐका. स्वतःच्या अभिमानाला सोडून राज्याच्या भलाईसाठी एकत्र या. तिघांनाही राजाची गोष्ट ऐकायचीच होती, कारण राज्याच्या सुरक्षेचा कारण होता. जयनाथने एक योजना बनवली, ज्याच्यामध्ये राज्याच्या बाहेर एक गुफा जी जंगलमध्ये होती, त्यामध्ये शेळी आणि बकऱ्या अशा प्रकारे बांधले होते की वाघाला सगळ्यात आधी तेच दिसतील. त्यासाठी विजयनाथने त्या सिंहाला आपल्या मागे पळवण्यासाठी त्याला त्या गुफेपर्यंत आणायचा जिम्मेदारी घेतली. सुजयनाथने या योजनामध्ये जंगली जानवर त्याला परेशान नाही करणार, त्यासाठी त्यांनी त्यांच्याशी बोलून त्यांना एका जागेवरती जमा केलं. ये बाळा ये, आता तर तुला कैदीत यावंच लागेल. याच्या सुगंधाने तू माझ्याकडे आलास. आता तर मी तुला घेऊन जाईल गुफेकडे. तुम्ही दोघे इथेच या ठिकाणी थांबा. तुमच्यातल्या कोणाला ते वाघाने बघितलं ना, तर त्या गुफाला सोडून तो तुमच्या मागे येईल. मग काय होतं, जसा सिंह आला
त्याने विजयनाथच्या शरीरातून येणाऱ्या वासाला ओळखलं आणि त्याच्या मागे धावत गेला आणि विजयनाथ गुफेपर्यंत येऊन जंगलामध्ये कुठेतरी गायब झाला. तसंच त्या सिंहाची नजर गुफामध्ये बांधलेल्या शेळी बकऱ्यांकडे गेली आणि तो सिंह त्या गुफेत गेला. तसंच विजयनाथने एक मोठासा दगड गुफेच्या दरवाजासमोर टाकला आणि सिंह त्या गुफेतच अटकून गेला. तिघही आपलं काम करून राजासमोर आले तर राजा त्यांना बोलला, बघितली तुम्ही एकताची ताकद. एकतामध्ये जी ताकद आहे ती आपल्याला कुठल्याही संकटामधून वाचवू शकते. त्यामुळेच तुम्ही तिघ भाऊ नेहमी एकत्रच राहा. राजाजी, आम्हाला पश्चाताप आहे आमच्या चुकीचा आणि सोबत राहण्याची ताकद समजली आहे. आजपासून आम्ही तिघं सोबत राहणार.